बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात रविवारी सायंकाळी 3 चोरट्यांनी हवेत गोळीबार केला। हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। सुदैवाने ही गोळी कोणालाही लागली नाही। मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात चोरांचं प्रमाण वाढत असताना 3 चोरट्यांनी एका नागरिकाचा मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात पळ काढला। मात्र नागरिकांनी त्यांचा पाठलाग करत असताना त्यातील एका चोराने चक्क हवेत एक गोळी चालवली आणि एका रिक्षात बसून ते पसार झाले। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सध्या मलकापूर पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत। 3 लोग थे, उसमें से रेलवे से 2 भाग के आए। उसके पीछे एक था, उसको कट्टा लेकर आया। मैंने उससे बात की, लेकिन वो गोली चलाकर वो वहाँ से फरार हो गए नांदुरा से। मेरी बात नहीं हुई से मैंने उसको हटका कि आप इधर कहाँ जा रहे हो, भाग के चले गए। बघा, आज घटना अशी घडली आहे का आज रोजी संध्याकाळी 05 वाजे सुमारास गंगानगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आली। त्यावेळेस तिथं 3 जण प्लॅटफॉर्मवर बसलेले होते। प्लॅटफॉर्म नंबर 1 वर त्यांनी एका इसमाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तिथे RPFचे जवान आले, थोडी पब्लिक जमा झाली, आरडाओरडा झाली। त्यानंतर 3 जण प्लॅटफॉर्म नंबर 1 चे भिंतीहून उड्या मारून रामवाडी भागात एकामागे एक अंतर ठेवून पळत होते। तेव्हा तेथील रहिवाशांनी त्यांना पाहिले। त्यातील एकाने नांदुरा रोड जाऊन एका रिक्षा थांबवली, त्यात एक बसला। त्यानंतर दुसरा जण रिक्षेत बसला, त्यानंतर तिसरा जण येऊन रिक्षात बसला। त्यानंतर ती रिक्षा नांदुरा दिशेकडे निघून गेली असं सीसीटीव्हीत दिसत आहे। या 3 जणांपैकी शेवटचा जो तिसरा माणूस आहे त्याने दोन्ही हात पाठीमागे ठेवून त्यात बंदूक दिसत आहे सीसीटीव्हीमध्ये। रामवाडी रहिवाशांचे असे म्हणणे आहे की ते लोक स्टेशनवरून येत होते व त्यांनी हवेत फायर केला। तर आमचा असा अंदाज आहे का बहुतेक ते चोरटे असावेत आणि त्यांच्या मागे लोक त्यांना पकडण्यासाठी धावत असतील, म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा।